नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या भागामध्ये आपण सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकणार आहोत. या काही ओळी आहेत मित्रांनो, या हिंदीमध्ये आहेत. तर आपण त्यांची इंग्लिश कशी होणार आहे किंवा ते इंग्लिशमध्ये भाषांतरित कसं करायचं ते आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. तर चला तर सुरुवात करूया. हा एक शेर आहे मित्रांनो, शेर व शायरी तुम्हाला माहिती असेल. तर माझ्या सहज वाचनात आली आणि त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ही एक हिंदी शायरी आहे आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत. तर बघूया. सारा शहर अपना था और तुम अजनबी थे. तर हेच आपल्याला इंग्रजीमध्ये कसं होईल? द होल सिटी वॉज माइन अँड यू वेअर अ स्ट्रेंजर, असं बनवावं लागेल मित्रांनो. कारण सारा शहर, सारा म्हणजे संपूर्ण, तर संपूर्णसाठी होल आपल्याला घ्यावा लागेल. सो होल सिटीत आपण आर्टिकल पण घेणार आहोत. द होल सिटी, द होल सिटी हे आपण कशासाठी घेतलं? याच्यासाठी, सारा शहर. आणि अपना था, था साठी आपण घेणार आहोत वॉज. होल सिटी वॉज, अपनासाठी घेणार आहोत माइन. द होल सिटी वॉज माइन और तुम अजनबी थे, याच्यासाठी और साठी आपण घेणार आहोत अँड यू, और तुम अँड यू. थे साठी घेणार आहोत आपण वेअर, यू वेअर. याला वर पण म्हणतात मित्रांनो, थे. आणि काय राहिलं आता? स्ट्रेंजर, अजनबी, स्ट्रेंजर. द होल सिटी वॉज माइन अँड यू वेअर स्ट्रेंजर. तर या ठिकाणी सारा शहर अपना था और तुम अजनबी थे. पुढचं वाक्य बघूया. तुम अपने हुए तो शहर अजनबी हुआ. तुम अपने हुए तो शहर अजनबी हुआ. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम, या ठिकाणी आपण व्हेनचा वापर करणार आहोत. व्हेन यू बिकेम माइन, तुम अपने हुए. व्हेन यू बिकेम, बिकम म्हणजे होणे, आणि या ठिकाणी हुए आहे म्हणून आपण बिकेम घेतलेले. व्हेन यू बिकेम माइन म्हणजेच काय? तुम साठी आपण घेतलेले यू, अपने साठी घेतलेले आपण माइन, आणि बिकेम हुए. ओके, या ठिकाणी व्हेनने आपण वाक्य जोडलेलं आहे, व्हेन. तर या ठिकाणी मित्रांनो, जब तुम अपने हुए असं गृहीत धरून आपण व्हेन घेतलेला आहे. व्हेन यू बिकेम माइन तो शहर अजनबी हुआ. तो साठी आपण घेणार आहोत देन सिटी बिकेम स्ट्रेंजर. देन सिटी, तो शहर, सिटी बिकेम हुआ, बिकेम, सिटी बिकेम स्ट्रेंजर. अजनबी साठी आपण घेतलं स्ट्रेंजर. तुम अपने हुए तो शहर अजनबी हुआ. व्हेन यू बिकेम माइन देन सिटी बिकेम स्ट्रेंजर. पुढचं वाक्य आहे. अब ना तुम अपने हो ना शहर अपना. अब ना तुम अपने हो ना शहर अपना. अब साठी घेणार आपण नाव. आता या ठिकाणी दोन ना आहेत मित्रांनो. अब ना तुम अपने हो ना शहर अपना, तर आपण नायदर नॉरचा वापर करणार आहोत. नाव नायदर आर यू माइन, नायदर आर यू माइन म्हणजेच काय? अब ना तुम अपने हो, आर अपने, माइन, नायदर आर यू माइन. नाव नायदर आर यू माइन नॉर इज द सिटी. नॉर इज द सिटी. ना शहर अपना, ना साठी आपण नॉर
शहरसाठी सिटी अपना. ना शहर अपना है, हे या ठिकाणी गृहीत धरलेलं आपण इज इथं घेणार आहोत. शहर द सिटी. ना तुम अपने हो ना शहर अपना, नाउ ना अब ना तुम अपने हो ना शहर अपना, नाउ नाइदर आर यू माइन नॉर इज द सिटी. उस मोड़ से फिर से शुरू करनी है जिंदगी. उस मोड़ से आपल्याला घ्यायचं मित्रांनो, या ठिकाणी उस मोड़ से फिर से शुरू करनी है जिंदगी. सो लाईफ हॅज टू स्टार्ट. आपल्याला जिंदगीला पहिले घ्यायचंय. लाईफ हॅज टू स्टार्ट अगेन फ्रॉम दॅट टर्न. अगेन फ्रॉम that turn. उस मोड़ से, from that turn. फिर से, again, शुरू करनी है, has to start, and जिंदगी लाइफ, असं ट्रान्सलेशन आहे मित्रांनो. जहां सारा शहर अपना था और तुम अजनबी. जहां सारा शहर अपना था और तुम अजनबी. जहांसाठी आपण घेणार आहोत वेअर द होल सिटी. पुन्हा एकदा, सारा शहर, द होल सिटी वॉज माइन and you were a stranger. And you were a stranger. सारा शहर अपना था और तुम अजनबी थे. तुम अपने हुए तो शहर अजनबी हुआ. अब न तुम अपने हो न शहर अपना. उस मोड़ से फिर से शुरू करनी है जिंदगी. जहां सारा शहर अपना था और तुम अजनबी. इंग्लिशमध्ये, द होल सिटी वॉज माइन अँड यू वेअर स्ट्रेंजर. वेन यू बिकेम माइन देन सिटी बिकेम स्ट्रेंजर. नाव neither are you mine nor is the city. Life has to start again from that turn where the whole city was mine and you were a stranger. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये या शेअरचं ट्रान्सलेशन बघितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.